नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीलाच बातमी आहे राजकीय वर्तुळातली. आमच्या उमेदवाराला पाडण्यासाठी ठाकरेंच्या चरणी जावं लागलं. श्रीवर्धनमध्ये धनुष्यबाणाच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालंय. सुनील तटकरे यांनी भरत गोगावलेंवरही बोचरी टीका केलेली आहे. श्रीवर्धनमध्ये धनुष्यबाणाच्या उमेदवाराचं डिपॉझिट जप्त झालंय असं म्हणत तटकरेंनी टीका केलेली आहे. भरत गोगावले यांच्यावर ही खोचक टीका तटकरेंनी केली आहे. गेल्या 2-2.5 वर्षांमध्ये ज्या पद्धतीने नेतृत्वावरती टीका टिप्पणी त्यांनी त्या ठिकाणी केली, मला त्याबद्दल काही बोलायचं नाही. राजकारणामध्ये अशी टीका टिप्पणी होत असते. अशा वेळेला त्यांनी त्यांच्याशी, कारण त्यांचाही उमेदवार त्या ठिकाणी शिवसेनेचा उमेदवार होता, त्याचं जवळपास डिपॉझिट जप्त झालेलं आहे. धनुष्यबाणाच्या चिन्हावरती श्रीवर्धन नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदावरती उमेदवार उभे होते, परंतु त्यांचं डिपॉझिट त्या ठिकाणी गेलेलं आहे. ठीक आहे, त्यांना आमच्याजवळ लढत देताना पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी जावं लागलं, एवढं त्यांनी कबूल केलं. त्याच्याबद्दल मी जाहीर त्यांचे आभार मानतो. या सगळ्या संदर्भात प्रतिनिधी अजेश नाडकर आपल्याला आणखी तपशील देतील. अजेश. रायगड जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. यामध्ये महाड आणि श्रीवर्धनमध्ये प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांना मोठा धक्का बसला आहे. श्रीवर्धन हा सुनील तटकरेंचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र याच बालेकिल्ल्यात श्रीवर्धन नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला जो आहे तो पराभवाचा सामना करावा लागला. या ठिकाणी ठाकरे गटाचे उमेदवार अतुल चोगले हे विजयी झाले, तर महाड नगरपालिका जी 25 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोबत होती ती देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गमवावी लागली. या ठिकाणी सुनील कविस्कर शिवसेनेचे उमेदवार जे आहेत ते या ठिकाणी विजयी झाले. या दोन्ही विजयावर मंत्री भरत गोगावले याने श्रीवर्धन मध्ये आम्ही चमत्कार केला, आमच्या सहकार्याने ठाकरे गटाचे उमेदवार जे आहेत ते विजयी झाल्याचं मत व्यक्त केलं. माझ्या विजयामध्ये सिंहाचा वाटा असल्याचं मत ठाकरे गटाचे विजयी उमेदवार अतुल चोगले यांनी प्रसार माध्यमांशी बोलून दाखवला. मात्र या नवीन राजकीय खेळीमुळे मंत्री भरत गोगावले यांच्यावर सुनील तटकरेंनी टीका केलेली आहे. आम्हाला पाडण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या पायाशी तुम्हाला जावं लागलं, अशा पद्धतीची टीका जी आहे ती सुनील तटकरे यांनी केलेली आहे. संपूर्ण या निवडणुकीमध्ये श्रीवर्धन मतदारसंघात जो बालेकिल्ला सुनील तटकरेंचा आहे, या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये मंत्री भरत गोगावले यांनी नवीन राजकीय खेळी केली. मात्र या नवीन राजकीय खेळीमुळे आता नवीन वादाला, म्हणजे अर्थात शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या नवीन वादाला जो आहे तो सुरुवात झाल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे. पुढची बातमी बघूयात. कोकणातल्या विजयानंतर निलेश राणे यांचं पक्षामध्ये प्रमोशन होण्याची शक्यता आहे. निलेश राणे यांना शिवसेनेमध्ये